नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता झी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पाहू शकता. आज आपण भगवान महोत्सव या ठिकाणी आलो. या ठिकाणी आपलं महत्व आहे. आपल्याबरोबर पुजारी आहेत आपल्याबरोबर. आपण त्या आचार्याचं महत्व काय भगवान की जय. या बातमीचा या ठिकाणी आपण दरवर्षी हा भगवानचा प्रकट दिन साजरा केला जातो. अंबरीशाने जेव्हा तपश्चर्या केली, तपश्चर्याला प्रसन्न होऊन भगवंताला प्रकट करून घेतलं. आज बातमी आनंदाने आणि उत्साहाने आपण या ठिकाणी हा प्रचंड प्रमाणात आहे. सकाळी या अशा या बातमीला प्रचंड महत्व या ठिकाणी अंबरीश राजामुळे प्राप्त झालेलं आहे. आणि तसेच आपण भगवंताच्या पाठीमागे असणारे लक्ष्मी सुद्धा आपण सगळं संस्कृती आहे त्याचाही उत्साह या ठिकाणी आपण पाहत आहोत. अशा या संपूर्ण वातावरणाने आपण हा आपल्याला 5 दिवस 7 दिवस आपण कार्यक्रम देखील या ठिकाणी काही कीर्तन झाली, काय मनोरंजन कार्यक्रम तो एक या सांगताय ना कधीही याचीही आशीर्वा हा उत्सव पाहावा या ठिकाणी. प्रचंड उत्साह या ठिकाणी आहे. तो खरंच कायम सुरूच राहावा याबद्दल. पहिल्याची भगवान महोत्सव हा दरवर्षी वाढत चाललेला आहे. आणि आपण पाहू शकता उत्साह देखील बारक्षेत्राचा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. पूर्ण बार्शी नगरी सजलेली आहे. आणि याप्रमाणे पूर्ण 5 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उत्सव झालेला आहे. आज भगवान देखील आपण पाहू शकतो की भगवंताची मूर्ती आज पूर्ण बारशीमध्ये या ठिकाणी फिरवणार आहेत. आणि त्यांची रथयात्रा देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. असल्या कारणाने मॉर्निंग अध्यक्ष नाना राऊत यांच्यातर्फे महाप्रसादाचं आयोजन दुपारी 12 वेळेमध्ये करण्यात आलं होतं. आणि ह्या महाप्रसादाला कमीत कमी 20 ते 25,000 लोकांनी घेतलेला आहे. आणि अशा त्याने वैशाख भगवान प्रकट दिन सर्व उत्साहात साजरा झालेला. पाहिलं की भगवान म्हणतो आपण पाहिलं की चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मनोरंजनात आणि पूर्ण उत्साहामध्ये साजरा होतो आहे. आणि आपण पाहिलं की पूर्ण बार्शीकर या ठिकाणी आज हे पोहोचणार आहेत. कॅमेरावर मी गणेश शिंदे, झी मराठी न्यूज, बार्शी.